नमस्कार मित्रांनो, दहिसर कनेक्ट हा आपला जो मीडिया चॅनल आहे हा मेनली वोकल फॉर लोकल ह्या दृष्टीने आपण त्याचा फार वापर केला आहे, उपयोग आपल्याला त्याचा होतो. बिझनेसेस आहेत जसे जिम्नॅशियम्स आहेत किंवा लोकल बिझनेस आहे त्याच्याबद्दल आपण नेहमी उल्लेख करत असतो. तर मी आता आज एक HM फिटनेस ही जी आपली जिम आहे दहिसर स्टेशनच्या अगदी बाजूला लागून आहे त्याच्यावर एक व्हिडिओ तयार केला आहे. तर जरूर पहा, त्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण जिम दिसेल आणि जे तिकडे लोक येतात किंवा जे ट्रेनिंग आहे ट्रेनर जे आहेत त्यांचे आणि सगळ्यांचे व्ह्यूज तुम्हाला मिळतील पाहायला. तर जरूर पहा आणि तुम्ही जॉईन करा, कारण दहिसरमध्ये एक चांगली जिम आहे ही, तर मला जरूर प्रमोट करावीशी वाटते. थँक्यू सो मच. कनेक्टच्या वतीने आज मी HM फिटनेसमध्ये आलेलो आहे. याच्या आधी पण मी मॅमचा एक इंटरव्ह्यू घेतला, जे ओनर आहेत मिसेस पाटील. तर आज मी HM फिटनेसमध्ये खास जे इकडे वर्कआउट करतात त्यांच्याबरोबर मी बोलत आहे. बिकॉज मला HM फिटनेसचं प्रमोशन का करायचं है, बिकॉज दिस इज वन ऑफ द बेस्ट जिम मला यहाँ ये मुझे लगता है कि ये है. तो मैं जानना चाहता हूँ सर, आप आपको इंट्रोड्यूस भी कीजिए और कब से यहाँ पे आ रहे हैं और एंड व्हाट इज द प्लस पॉइंट आपको यहाँ पे आने की, क्या इसमें फीलिंग होती है? मेरा नाम किरण मकवान है और मैं एनजीओ का अकाउंटर हूँ. और यहाँ पे मैं कम से कम 15 साल से नहीं कर रहा हूँ GPS में HM फिटनेस के अंदर. और HM फिटनेस एक ब्रांड है, अच्छा ब्रांड है फिटनेस के लिए, क्योंकि एक स्टेशन के पास है, नज़दीक में है. और इसकी जो खासियत है कि यहाँ का जो स्टाफ है हमारा फैमिली मेम्बर जैसा स्टाफ है. और वैशाली मैडम है, शमीला मैडम है, तो ये सब जो स्टाफ है और HM के जो HM के जो सर भी है वो भी अपने फैमिली जैसे जो भी कुछ रहते हैं एडवाइस अच्छा देते हैं. एडवाइस में अपने को क्या करना है, कैसा करना है, वैसा सब बताते हैं. और यहाँ का जो इंस्ट्रूमेंट है वो भी सब अच्छा ही है, क्योंकि हम लोग पहले से 15 साल से कर रहे हैं. हम लोग को बार बार जैसे कोई भी आके बोले कि इससे अच्छा है, इससे अच्छा है, पर क्या है कि हम लोग को यही चलता है. यहाँ के स्पीकर का जो साइड का
एरिया में वो सबसे अच्छा है, तो इसके लिए एच जिम हम लोग को पहले से ही तो मुझे ये लगता है कि एच फिटनेस मेरे ख्याल से 35 साल से यहीं पे है। एंड इसके अलावा जैसे पप्पी पाटिल सर है, सुरेश ठाकुर सर है, उन्होंने स्टार्ट किया वो जिम है। Yes, तो हम लोग ने उसको बढ़ते हुए देखा है, जिस तरीके से इक्विपमेंट्स भी है, इट्स वेरी नाइस। सेकेंडली दहीसर स्टेशन के एकदम नज़दीक है, सो यू कैन जस्ट वॉक आउट एंड यू कैन डू योर वर्कआउट, इज़न्ट इट? तो ये सबसे बड़ा एडवांटेज है यहाँ पे। सो और कुछ कहना चाहेंगे आप? एच जिम है, बस लाइक है, हम लोग को बहुत पसंद है और एच जिम कभी बंद नहीं होना चाहिए। वो होगी नहीं, बिकॉज वी आर वेरी हैप्पी एंड लोकल फॉर लोकल इज वॉट मेरा प्लान है कि अपने जो लोकल जिम वगैरह जो है बिजनेस है वो ज़्यादा प्रॉस्पर होनी चाहिए। इसके लिए दहीसर कनेक्ट उसको बहुत सपोर्ट करता है। थँक यू सो मच. नमस्कार, मी सचिन सरांबरोबर आहे आता आणि इथले सचिन सर एक ट्रेनर म्हणून आहेत एच एम फिटनेसमध्ये. तर आज आपण सगळ्यांचा इंटरव्ह्यू घेतो, सगळ्यांचा एक इंटरॅक्शन घेतो. एच एम फिटनेस एक आपली लोकल जिम आहे दहीसर स्टेशनच्या बाहेर. तुम्ही बाईकने कसं तुम्ही चालत आहात तरी 2 मिनिटात पोहोचाल. बरोबर सर, माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ॲज अ ट्रेनर काय सांगाल की लोकांना फिटनेसची का गरज आहे आणि आपल्या एच एम फिटनेसची खासियत काय आहे? व्हॉट इज इट? पहिली गोष्ट, सगळ्यांना नमस्कार. मी सचिन पवार. आज मला एच एम फिटनेसमध्ये 10 ते 12 वर्ष झाले. फिटनेसमध्ये एच एम फिटनेसमध्येच का, कारण ही जिम आहे ही आज जवळजवळ 35 वर्ष आज दहीसरमध्ये ही एकमेव जिम असल्यामुळे ना हल्ली काय होतं आहे की जो तो आपापल्या फिटनेस इंडस्ट्रीज उभ्या करतात आणि कालांतराने ते बंद पडतात. पण ही एकमेव अशी जिम आहे, त्या जिमला ना आज 35 वर्ष पूर्ण होती. राईट. त्याच्यामध्ये एक आहे की आपल्या इथले दहीसरकर आहेत सगळे, तर दहीसरकर आज त्यांना अटॅचमेंट या जिमबरोबर लागली. आणि फिटनेसचं एक कारण आहे की तुम्ही आज बघितलं, आज गेल्या 2 वर्षापूर्वी जे काही कोरोनाची जे महामारी आली, त्या महामारीमध्ये ना टार्गेट होतं काय होतं की लंग्स ज्या खराब होतात म्हणजे तुम्हाला कोरोनाचा डायरेक्ट हाय स्टेजवरती जातो. म्हणून लंग्सची कॅपॅसिटी ही जर वाढवायची असेल तर तुम्हाला फिटनेस करणं गरजेचं आहे. कधी होणार, तुम्ही जेव्हा कार्डिओ ॲक्टिव्हिटी करा, कार्डिओ ॲक्टिव्हिटी तुम्ही बाहेर न करता तुम्ही इंडोर पण करू शकता. जसं आपलं कार्डिओ आहेत, आपल्याकडे इक्विपमेंट्स आहेत, प्लस तुमची स्ट्रेंथ, तुमची मसल स्ट्रेंथ असेल तर तुम्ही आता कुठल्या कामामध्ये ना निपुण व्हा, काही गोष्ट उचलू शकता, काही गोष्टी आपल्या तुमचं रोजच्या जीवनामध्ये तुमच्या शरीराला ते सपोर्ट करेल. म्हणून जिम करणं गरजेचं. आणि राहिला विषय की आपली ही जिम आहे ना अगदी स्टेशनच्या जवळ आहे. बऱ्याच जणांना कामावरनं काही जण म्हणतात की मला खरंच वेळ नाही आहे, मला खरंच टाईम नाही आहे. पण माझं असं मत आहे की तुम्ही वेळात वेळ काढू शकता. साधारण 1 तास तरी जिम केला आणि दहीसर स्टेशनच्या बाजूला जायचं. आपल्या इथे लॉकर्स पण अवेलेबल आहेत, जेणेकरून तुम्ही तुमचे वेअर्स आहेत, शूज आहेत, तुम्ही इथे कॅरी करून घेऊ शकता. स्टेशनच्या अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. त्यामुळे तुम्ही यांना घरी जाता तुम्ही वर्कआउट करून घरी गेला तर तुम्हाला सगळ्यात बेनिफिट मिळेल. सर, आणि माझं म्हणणं आहे की आता जे एक म्हणतात ना कम्फर्टेबल लाईफ लीड करतात, सकाळपासून ए सीमध्ये असतात आणि त्यांचं जीवन कार्य जे आहे ते कम्फर्टेबल ह्याचं असतं, त्यांना स्वेट होत नाही. तर त्यांना स्टीमची वगैरे गरज गरज असते का आपण आपल्या इथे नॉर्मल व्यायामामध्ये पण ते करू शकतो? स्टीमचा एक आहे ना खूप मोठा गैरसमज आहे आत्ताच्या मुलांमध्ये. याच्याबद्दल स्टीमचा कसा गैरसमज आहे? स्टीमचा गैरसमज असा आहे की हल्लीच्या मुलांना काय वाटतं की स्टीम केल्याने ना माझा वेट लॉस होणार. काही वेट गेन ज्यांचं वेट लॉस करत त्यांचं असं म्हणणं आहे की स्टीम घेतलं की माझं वेट लॉस होणार. पण स्टीम घेतलं की तुमच्या बॉडीमध्ये काय बाहेर पडतो हा खूप महत्त्वाचं होतं. तुम्ही कुठेही स्टीम घ्या, स्टीम कुठेही तुमचं स्टीम घेताना तुमच्या बॉडीमधून फक्त पाणीच बाहेर पडतं आणि जे घामाद्वारे पाणी बाहेर पडतं ते त्याच्यातून टॉक्सिन्स आपल्या शरीरातून बाहेर पडतात. जे टॉक्सिन्स आहेत ना स्टीम हे कोणी करावं, ज्यांची लाईफस्टाईल आहे ना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एक थंड वातावरणामध्ये त्यांना कधीच घाम येत नाही, कुठलीही कामं केली तरी त्यांना घाम येतात, त्या लोकांसाठी हा स्टीम खूप महत्त्वाचा आहे. पण आपलं साधारण माणसांसाठी किंवा आपलं हाय मिडल क्लास किंवा मिडल क्लास माणसासाठी स्टीम घेणं गरजेचं नाही. की आपला प्रवासच आपला असा आहे, ट्रेनचे प्रवास आहे, आपला बसचा प्रवास आहे, रिक्षाने जातो, इवन आपण जो का चालण्याचा मार्ग आहे आपला घरी येण्याचा तो पण कधी कधी पायी असतो, त्याच्यामध्ये आपलं स्टीम घाम येतो. म्हणून माझं तरी असं मत आहे की स्टीम आहे ना आपलं नसावं. स्टीम फक्त कोणाला की हाय प्रोफाईल, ज्यांची लाईफस्टाईलच खूप हाय प्रोफाईल आहे, त्यांचा कधीच घामाचा आणि त्यांचा काही संबंध नाही, त्या लोकांसाठी हा स्टीम खूप महत्त्वाचा भाग आहे.
म्हणजे मित्रांनो तुम्हाला कळेल की आपल्याला एक असा गैरसमज असतो की स्टीम जिकडे असेल तिकडे त्या जिममध्ये तिथेच जाणं गरजेचं आहे. तर असं नाही, आपलं लाईफस्टाईल इतकं सिम्पल आहे तर नॉर्मली देखील आपण चालत जाऊ शकतो तेव्हा आपला घाम येतो. आणि सर कसं म्हणजे हल्लीच्यामध्ये लेडीज आहेत, लेडीज लोकांच्या पण ना डोक्यामध्ये असं झालेलं आहे की नाही स्टीम असेल तर मी ॲडमिशन घेतो, स्टीम जिथे असेल तिथे मी ॲडमिशन घेतो. पण स्टीमचं काय, स्टीम बघा कसं असतं, पाणी आणि तेल शरीरामध्ये सिग्नल बघा आपण चरबी, ती चरबी कधी कमी होते जेव्हा आपण वर्क करू, शरीराला आपण काही काम करू. ते काम कधी करणार, आपण वर्कआउट जेव्हा करतो, एक्सरसाइज करतो, त्या एक्सरसाइजमध्ये तुमचे मसल ब्रेक होतात आणि ते मसल ब्रेक झाल्यानंतर आहे ना ज्या मसलचं रिपेरिंगचं काम चालू होतं शरीरामध्ये त्यावेळेला ना आपल्या ज्या आतमध्ये जे एनर्जीज आहेत त्या एनर्जी ना फॅटमध्ये कन्वर्ट असतात, तर त्या एनर्जीला यूज होतात फॅटमधून. मग ते फॅटमधून जेव्हा एनर्जी यूज होतं ते मसल रिपेअर करतात तर ॲटोमॅटिकली तुमचं फॅट पण रिडक्ट होतं. म्हणून फॅट आणि पाणी हा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे काही लोकांना वाटतं की नाही माझ्या घरात शरीरातून पाणी गेलं म्हणजे माझं वजन कमी झालं, असं नाही आहे. फॅट वेगळं आणि पाणी वेगळं. त्यामुळे काही लोकांच्या डोक्यामध्ये हाच विचार आहे की नाही स्टीम घेतल्याने की माझं पाणी कमी झालं, घाम आला की माझं फॅट कमी झालं. ते पूर्ण चुकीचं आहे, 100% चुकीचं आहे. मी तरी म्हणतो इव्हन कोणालाही तुम्ही विचारला, इव्हन चांगल्या MD डॉक्टरांना जरी तुम्ही विचारला तरी तुम्हालाही तेच सांगणार की घामाचा भाग हा शरीराचा वेगळा आणि चरबीचा भाग शरीराचा वेगळा. ही चरबी आहे ना स्टीम घेतल्याने कमी होत नाही, हे 100% मी देऊन देतो. म्हणजे मित्रांनो हे एक मिथ आहे, मिथ ज्याला आपण म्हणतो याचा अर्थ काय की एक गैरसमज आहे आपल्याला की आपण स्टीम घेतलं की लगेच 1-2 महिन्यामध्ये एकदम फिट होऊ आणि 6 पॅक ॲप्स वॉटेवर हे सगळं आपलं होणं, असं काही नाही आहे. तुम्हाला सचिन सरांकडनं जर का गायडन्स पाहिजे असेल इथे तुम्हाला ते ट्रेन करू शकतात, त्यांचा मी नंबर पण देईन, तर जरूर तुम्ही HM फिटनेस जॉईन करा. थँक्यू सर, तुम्ही दैसरकरेटची बोलायला. थँक्यू सर, थँक्यू. बरोबर कुलदीप भोंडे सर आहे आणि ते स्वतः इथे ट्रेनर म्हणून होते आणि अजूनही ते जिममध्ये रेग्युलरली वर्कआउट करायला येतात. तर कुलदीप सर तुम्ही आपल्या जे काही नवीन मेंबर्स ज्यांना जॉईन करायचे आहे तर आपल्या जिमबद्दल चांगल्या गोष्टी किंवा काही जे प्लस पॉईंट्स आहेत ते सांगू शकाल का? थँक्स तुमच्या चॅनलला दैसरकरेट दैसरकरेटच्या चॅनलमध्ये इन्व्हाइट केलं. ॲक्च्युली मी परत वेगळा केला. प्लीज कंटिन्यू. मी 2003 पासून इकडे वर्कआउट केलं, 2003 ते 2004 पासून. पण शाळा आणि कॉलेजच्या लाईफमध्ये असल्यामुळे वर्कआउटला मी थोडा टाईम देऊ शकतो. आणि मी माझी हॉबीज आहे म्हणजे नाव म्हणावं. आणि नंतर मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी या मी केलेलं फिटनेस ट्रेनिंग सेंटरमधून मी त्याचा कोर्स केला. तुम्ही स्वतः फिटनेस ट्रेनिंग मी कोर्स केलेला 1 वर्षाचा कोर्स होता. आणि त्याच्यानंतर ह्याच जिममध्ये मी 2013ला त्याचं फिटनेस ट्रेनरमध्ये मी जॉब करत होतो. आणि 3 वर्ष झाल्यानंतर मी फ्रीलॅन्सिंग करायला लागलो. माझे काही माझे क्लायंट्स होते मी त्यांना शिकवायला जायचं. त्याच्यानंतर मग फॅमिली बिझनेस असल्यामुळे मी याच्यामध्ये ही लाईन कंटिन्यू नाही करू शकत याचं करिअर. पण हा वर्कआउट हा मी माझा आता म्हणजे लाईफ टाईम माझा कंटिन्यूस आहे. बरं. HM फिटनेस हे कुठच्या दृष्टीने तुम्ही लोकांना रेकमेंड करू शकता? HM फिटनेस म्हणजे आता ह्या जी जिमची जी काय म्हणतो आपण ठेवण आहे म्हणजे स्पेशस म्हणतो आपण, म्हणजे दुसरी जिम एवढी स्पेशस तर नाही आहे. प्लस इकडचे इक्विपमेंट्स म्हणजे आता मी ॲज अ ट्रेनर मी फंक्शनल ट्रेनिंगला मी उद्योग करतो. तर त्या मनाने जसं फ्री स्पॉट झाले प्लेन झालं म्हणजे फंक्शनल ट्रेनिंग तुम्ही जेवढी कराल तेवढी तुम्हाला चांगली आहे. म्हणजे ओव्हर मसल त्याचे तुमच्या डेव्हलप होईल. बाकी बायलॅटरल मुवमेंट जे असतात जे म्हणजे सपोर्टेड मशीन जी आपण वर्कआउट करतो मी सजेस्ट करेन की तुम्ही फंक्शनला जावं. आणि फंक्शनमध्ये तुमचे ओव्हर मसल जे असतात ते तुमचे डेव्हलप होतं. कारण म्हणजे तुम्ही बॉडी तुम्ही बॅलन्स करायला शिकणार. मशीनमध्ये तुम्हाला बॅलन्स करता तुम्ही फक्त फॉर एक्झाम्पल तुम्ही जर स्पॉट मारताय तुम्हाला फक्त तुम्हाला ती सपोर्ट मिळते. तुम्ही फक्त वर खाली तुम्ही जाते म्हणजे फ्री स्पॉट असतात त्याच्यामुळे तुम्ही बॅलन्सही करायला पडायची भीती नसते. पडायची भीती असते फंक्शनमध्ये पण ते तुम्ही बॅलन्स करायला शिकता. त्याने तुमचे कोर मसल डेव्हलप होतं. आणि ह्याच्यामध्ये जे असतं ते तुम्हाला सपोर्ट मिळतो पण त्याने तुमचे कोर मसल डेव्हलप कधी होते. अच्छा. आणि फिटनेसबद्दल बोलायचं म्हटलं तर फिटनेस हा सगळ्यांसाठीच आहे. पण लोकांसाठी फिटनेस म्हणजे 20 ते 40 जिम करायचं, 40 ते 60 रनिंग वॉकिंग, 60 नंतर योगा. पण ॲज पर मी फिटनेस म्हणजे योगा वॉकिंग रनिंग किंवा फिटनेस हा सगळ्यांनाच केला पाहिजे.
याच्यामध्ये एज ग्रुप असं काय नाही, लोक एजच्या अनुसार करतात. म्हणजे वय झाल्याचं योगा चालू करतात असं नाही. योगा तरुण मुलालाही केला पाहिजे आणि जे ओल्ड आहेत त्यांनाही केला पाहिजे आणि वर्कआउटही त्यांना पण केलं पाहिजे, त्यांना केला पाहिजे. त्याला असं काही लिमिट नाही ना की बाबा एजला काही लिमिट नाही. एवढंच की तुम्ही आधीपासून कंटिन्युटी ठेवा. आता माझ्या बाबांनी कधी वर्कआउट कधी केला नाही, त्यांना अचानक आता ते वयाच्या 70वरती आहे, तर त्यांना म्हटलं त्यांना जमणार नाही. पण तुम्हाला ती आधीच प्रॅक्टिस असेल ना, तुम्ही करू शकता. तर आपण सरांचं आज त्यांचा स्वतःचा मनोगत ऐकलं. ते इतकी वर्ष स्वतः K11 ह्या संस्थेकडनं ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत आणि तरी देखील इथे ते येतात आणि त्यांना इथे कम्फर्टेबल वाटतं. तर मला असं वाटतं की यंग जनरेशन व्यतिरिक्त इव्हन एल्डर्सनी जे सिनियर सिटीजन्स आहेत आणि जे आपल्या ह्या भाकरेवाडी एरियामध्ये किंवा दहिसर वेस्टला कुठेही राहतात, तर मला असं वाटतं की ह्या एरियामध्ये एवढं मोठं जिम नाहीच आहे. अतिशय कन्व्हिनियंट आहे. तुमची इतर कामं जी काय तुम्ही आटपून इकडे येऊ शकता आणि ट्रेनर्स चांगले आहेत. इथे वृषाली मॅम आहे, सविता मॅम आहे, त्या लेडीजकरता ट्रेनिंग देतात. तर आणि इतर सर जे आहे सचिन सर वगैरे ते जेंट्स करता आहेत. तर मला असं वाटतं की अतिशय चांगली जिम आहे. तर आपण अजून काही इकडचे जे काय म्हणतात ते ट्रेनिंग घेणारे किंवा इकडे व्यायाम करणारे आहेत त्यांच्याशी बोलूया. थँक्यू सो मच. आता माझ्यासमोर वृषाली मॅम आहे आणि त्या नमस्कार ह्या ट्रेनर आहेत त्या जिममधल्या. मला वाटतं गेली 10-12 वर्ष आपण इकडे आहात. तर तुम्ही आपल्या जिमबद्दल HM फिटनेसबद्दल जरूर तुम्ही चांगलं काहीतरी बोला. चांगलं म्हणण्यापेक्षा जे तुम्हाला वाटते ते बोला. हो ना. नमस्कार, माझं नाव वृषाली पाटील. मी ट्रेनर आहे इकडे. गेले 10 ते 12 वर्ष मी इथे काम करते आणि माझा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. म्हणून ॲक्च्युली मी 10 वर्ष आहे म्हणजे माझा एक्सपिरियन्स चांगलाच असणार. म्हणून मी एवढं इथे सगळे चांगले आहेत, मेंबर पण चांगले आहेत, प्लस ट्रेनर पण सगळे चांगले आहेत. आमचे ओनर वगैरे पण आम्हाला व्यवस्थित म्हणजे सपोर्टिव्ह आहे, ट्रीट करतात आम्हाला. आणि प्लस माझ्याकडे वेट लॉससाठी जर तुम्ही येत असाल तर बेस्ट रिझल्ट आमच्याकडे मिळतो तुम्हाला. म्हणजे कुठलाही लेडीज असो, जेंट्स क्लायंट असू दे, त्याला आम्ही चांगल्यात चांगला रिझल्ट देण्याचा प्रयत्न करतो. आणि प्लस आमच्याकडे असं पण नाही आहे की तुम्हाला कंपल्सरी पर्सनल ट्रेनिंग घ्यायची आहे. आम्ही नॉर्मल गायडन्स देतो. म्हणजे बहुतेक जिममध्ये असं की नाही तुम्ही पर्सनल ट्रेनिंग घ्या मग आम्ही तुम्हाला ट्रेन करू किंवा असं काही. आपल्याकडे असं काही नाही आहे. तुम्हाला ॲटलिस्ट म्हणजे ट्रेनर तुमचं फॉर्म वगैरे करेक्ट होईपर्यंत तुम्हाला शिकवतात, तुम्हाला सपोर्ट करतात कुठल्या पण म्हणजे गोष्टीमध्ये. तुम्ही काही विचारतात तर ट्रेनर तुम्हाला नाही बोलणार, तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करतात. व्हेरी गुड. माझा स्वतःचा अनुभव असा आहे मॅम की मी भलेही इकडे म्हणजे तुमच्याकडनं कोणाकडनं ट्रेनिंग घेतलं नाही, पण तो जो आपलेपण आहे जे काही जसं फॅमिली ॲटमॉस्फिअर तुम्ही सगळ्यांनी क्रिएट केलं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मी तुम्हाला पाहिलेलं पण आहे की तुम्ही जे क्लायंट्स आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही जसे इंटरॅक्ट करता किंवा त्यांना ज्या आत्मीयतेने ट्रेनिंग करता, तर आय थिंक इट्स अ व्हेरी नाईस थिंग. तर हाच मोठा प्लस पॉईंट आहे की आपलं HM फिटनेस एवढं चांगलं जिम आहे, आपल्याकडे इक्विपमेंट चांगले आहेत, ट्रेनर्स चांगले आहेत आणि माझं इंटरॅक्शन इवन पाटील मॅमशी झालेले आहे. तर त्या वैयक्तिकरित्या याच्यामध्ये लक्ष घालून आहे ते आणि त्यांचे मिस्टर. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे पप्पी पाटील सर जे कित्येक वर्ष त्यांनी हे जिम एस्टॅब्लिश केलं, तर ते दहिसरमध्ये वेलनोन आहेत. सुरेश ठाकूर त्यांच्याबरोबर 35 वर्ष झाली आहे. तर मला असं वाटतं की दहिसरच्या लोकांनी हे जिम जॉईन करावं. तुमचा अभिप्राय? हो नक्कीच. आमच्या जिममध्ये तुम्ही या. एक वर्ष तुम्ही जॉईन केल्यानंतर वर्षानुवर्ष तुम्ही इथेच राहणार ही मी खात्री तुम्हाला सगळ्यांना देते. म्हणजे मला कॉन्फिडन्स आहे तितका की जे मेंबर एकदा इथे जॉईन करा ते वर्षानुवर्ष इथेच राहणार, ते कुठे जाणार नाही सोडून. आणि नक्की या तुम्ही. थँक्यू सो मच वृषाली मॅम. नमस्कार. माझ्याबरोबर माझ्या समवेत अनुज सिरसेकर आहेत आणि ही ऑल्सो इज इन टू फिटनेस. तर आपण अनुजकडनं जाणून घेऊया की त्यांचा HM फिटनेसबद्दल काय मत आहे ते. मी बेसिकली HM फिटनेस गेला 2 वर्षापासून आहे. ॲक्च्युली लॉकडाऊनमध्ये खूप अशी बॉडीची लूज वेअर अँड टेअर झाली. सो आय एम हिअर टू जस्ट रिपेअर माय बॉडी अँड गेट बॅक इन टू शेप अगेन. तर फास्ट असा फरक पडला आता बॉडीमध्ये. आय कॅन फील दॅट एनर्जी, दॅट फिटनेस इन माय बॉडी. जसं 17-18मध्ये जसं मी अगोदर फिट होतो आणि सगळ्यात माझे लॉकडाऊनमध्ये सगळे. डू यू फाइंड दिस प्लेस कम्फर्टेबल टू वर्कआउट? येस ऑफकोर्स. आणि इकडचे स्टाफ ट्रेनर सगळे खूप फ्रेंडली आहेत. इवन असं तर वर्कआउट करताना जर सपोर्ट लागलं असेल तर इट्स नॉट नेसेसरी यू नीड अ ट्रेनर. आय मीन इकडचे स्टाफ
पण किंवा कलिग्स जे येतात व्यायाम एक्झॅक्टली दे ऑल्सो मेक यू फील या कम्फर्टेबल. एक्झॅक्टली म्हणजे ते पण तुमच्याकडे वर्कआउट करतात, तुम्हाला मोटिवेट करतात. इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह व्हेरी व्हेरी. म्हणजे मला असं म्हणायचं आहे माझ्या व्ह्युअर्सना सांगायचं आहे दैसर कनेक्टच्या की इवन एन्व्हायरमेंट जेव्हा फ्रेंडली असतं, जेव्हा आपल्याकडे जे कलिग्स व्यायाम करतात ते तुम्हाला प्रोत्साहन देतात किंवा सपोर्ट करतात, आय थिंक इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह वे ऑफ थिंग टेकिंग लाईफ. तर यू फील इट्स अ प्लेस कन्व्हिनियंट टू यू ऑल्सो एज फार एज ट्रॅव्हलिंग अँड कमिंग हिअर? येस, ऑफकोर्स इट्स कन्व्हिनियंट. आय मीन पूर्ण दैसरमध्ये असं बघायला असं यू डोंट हॅव मेनी फॅन्सी अँड अ गुड जिम. Okay. असं बघायला तर या बजेटमध्ये HM फिटनेस मला खूप बेस्ट ऑप्शन वाटतो. याच्या अगोदर पण एक जिममध्ये जायचो, ती बोरलीमध्ये होते, म्हणजे मी नाव सांगू नाही शकत त्याचं, बट एथिकल पण नाही. एथिकल पण नाही. पण त्या कम्पॅरिझनमध्ये ही जिम मला खूप खूप बरी वाटली. तिकडचे एन्व्हायरमेंट, तिकडचे ट्रेनर्स, तिकडचे मशीन्स खूप म्हणजे कंजेस्टेड होते. असं असं व्हेंटिलेशन पण नव्हतं. ओके ओके ओके. मग दॅट्स वाय शिफ्टेड टू HM फिटनेस. ते सेम बजेटमध्ये होतं आणि जवळ पण होता, म्हणून मी इकडे याच्यामध्ये शिफ्ट केलं तिकडनं. सो फ्रेंड्स, नाव यू शुड अंडरस्टँड की उगाच आपण इकडे राहून लांब तुम्ही ट्रॅव्हल करणार रिक्षा किंवा स्वतःच्या गाडीवरती बाईकवर जा ये, यू आर वेस्टिंग युअर मनी, युअर टाईम. आय थिंक तेवढ्याच्यामुळे तुमचा अर्धा तास व्यायाम होऊ शकतो आणि इट्स अ व्हेरी क्लोज जिम विच इज व्हेरी कम्फर्टेबल, जिम विच इज व्हेरी क्लोज टू युअर हाऊस अँड इट्स लाईक अ फॅमिली अवे फ्रॉम युअर होम, इजंट इट? एक्झॅक्टली. आय मीन असं बघायला गेलं की तुम्ही किती पण पैसे आले असेल तुमच्या अकाउंटमध्ये, करोडो रुपये असेल ते लाखो रुपये असेल, इट्स टोटली युजलेस अंटिल यू आर नॉट फिट. म्हणजे खूप लोक असतात की ज्यांच्या अकाउंटमध्ये खूप पैसा पण ते ना ट्रेक करू शकतात, ना कुठला ॲडव्हेंचर स्पोर्ट करू शकतात, ना नीट खाऊ शकतात. म्हणजे ते फक्त त्यांचा अर्धा डॉक्टरकडे अपॉइंटमेंट हे ते, म्हणजे इट्स टोटली युजलेस. इट्स अ वेस्ट ऑफ लाईफ. इट्स अ वेस्ट ऑफ मनी. जोपर्यंत तुम्ही फिट आहात तोपर्यंत तुमचं एक हेल्दी लाईफस्टाईल आहे, तोपर्यंत तुमचं हे सगळं लक्झरी लाईफ हे सगळं त्याचा उपयोग आहे. त्याचा उपयोग आहे. जर तुम्ही फिट नसाल, तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, ते काही उपयोग नाही त्याचा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो यू गेव अस अ व्हेरी नाईस ॲडवाईस की तुमच्याकडे अमाप पैसा जरी असेल तर इट्स ऑफ नो यूज अनलेस यू आर फिट, अँड टू बी फिट कम टू HM फिटनेस. थँक्यू सो मच मिसेस शिरसागर. गॉड ब्लेस यू. मी आता मिसेस माधवी मांजरेकर यांच्याबरोबर आहे आणि आपण त्यांचे व्ह्यू बघूया. एक्झॅक्टली त्यांना HM फिटनेसबद्दल किती आत्मीयता आहे आणि त्यांनी जस्ट जॉईन केलं आहे. मॅम, तुम्ही सांगू शकता? नमस्कार, माधवी मांजरेकर माझं नाव. रिसेंटलीच मी HM फिटनेस जॉईन केलं आहे आणि मुख्य म्हणजे वयाप्रमाणे थोडीशी आता फिटनेस पाहिजे म्हणून हा मुख्य मुद्दा होता. आणि आय एम टेकिंग ट्रेनिंग फ्रॉम विशाली मॅम अँड माझं पर्सनल एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. म्हणजे त्यांचं ते खूप व्यवस्थित गाईड करतात आणि कुठे जिथे गरज असते तिथे प्रॉपरली लक्ष घालतात. थोडंसं डाएटवरती पण ते सांगतात काय हवं काय नको. अँड आय एम व्हेरी हॅपी की मी इथे HM फिटनेस जॉईन केलं, स्पेशली विशाली मॅडमच्या गायडन्स खाली, ट्रेनिंग खाली. तर आय एम व्हेरी हॅपी. ओव्हरऑल स्टाफ पण इथे खूप हेल्पफुल आहे आणि इथे म्हणजे बाकी पण जे येतात ट्रेनिंग घ्यायला ते सगळी पण खूप चांगली आहेत. म्हणजे ओव्हरऑल इकडे एन्व्हायरमेंट खूट चांगलं वाटते. व्हेरी गुड. म्हणजे मला हेच सांगायचं आहे की आपण ह्या इथे जर जॉईन केलं, यू गेट अ ॲटमॉस्फिअर लाईक अ फॅमिली. इनफॅक्ट इवन मिसेस पाटील जे इकडचे ओनर आहेत त्यांचा मी इंटरव्ह्यू घेतलेला, त्यांना त्यांचा बर्थडे होता. तर इट्स लाईक दे सेलिब्रेट बर्थडेज ऑफ इयर अँड द स्टाफ आर दे आर लाईक अ सिस्टर्स, दे आर लाईक अ फॅमिली. दे मेक यू फील सो कम्फर्टेबल की आपल्याला जिम मिस केलं तर काहीतरी मिस केल्याचं वाटतं आपल्याला. सो आय थिंक पीपल इन दिस लोकॅलिटी शुड जॉईन HM फिटनेस because the equipments are good. It's close to the station. Thank you, Madhuri ma'am. Thank you so much. Thank you. Bless you. Bless you. Namaskar. This is Bhushan Demlekar on Daisar Connect, and I got Ayushi Shaha. Actually, she is one of the members at HM Fitness. She's from the younger generation, and I am sure she would like to speak something about HM Fitness as a gymnasium. Ayushi, some few words. Yeah, sure. My name is Ayushi Shah. I have joined before 2 months ago this gym. This gym is very good for our health also, and trainer are very good. Personal attention. Okay. And do you find it
convenient, it is close to the station? Yeah, it is very convenient to me because I'm working right now and taking the tuitions for still it's difficult to go outside. Yeah. Yeah, so it is So very you convenient. save a lot of time. Yeah, I save a lot of time. Okay. What is your advice to the younger generation that they should stay fit by coming to your gym? Yeah, nowadays people are lazy to do some exercise, so I feel you should join the gym and especially HM gym. Yeah, after COVID and pandemic, it is necessary to do it. Thank you so much. Thank you so much, Rishi. It's so nice. The younger generation should take cognizance of what she said because we tend to have obesity because we are a little lax about us fitness. So we should join a gym and why not HM Fitness, which is very close to the station. Thank you so much. तर मी दहिसर कनेक्टच्या वतीने आपल्याला HM फिटनेसमधनं मी जास्तीत जास्त जे मेंबर्स आहेत त्यांचं मी इकडे व्ह्यूज घेतो आहे कारण मला HM फिटनेसबद्दल निश्चितपणे लोकांपर्यंत पोचवायचं आहे बिकॉज दहिसर कनेक्टचं ॲक्च्युली इंटेन्शन काय आहे वोकल फॉर लोकल म्हणजे आपल्या लोकल एरियामध्ये जे जिम आहेत किंवा जे काही बिझनेसेस आहेत ते प्रॉस्पर होणं तर चंद्रकांत सरोवर सर माझ्याबरोबर आहेत एज अराउंड 73 इयर्स आणि अ फिट पर्सन तर तुम्ही इथे काय यावं असं तुम्ही मला प्लीज परत सांगा मी चंद्रकांत सनोवाल सिनियर सिटीजन सेवंटी एक बायपास झाले माझं 4 वर्ष बायपास झाल्यानंतर 1 वर्षानंतर मी इमिजिएटली HM फिटनेस जिम ही जॉईन केली वर्कआउटसाठी फिजिकल फिटनेससाठी आणखी मेंटल स्ट्रेससाठी मी आजही या 73 एजमध्ये माझा फिजिकल फिटनेस मी वर्कआउट केल्यामुळे माझं मेंटल स्ट्रेस बी मी बॅलन्समध्ये ठेवतो नंबर 2 म्हणजे HM फिटनेसबद्दल मला काही प्लस पॉईंट गोष्टी आठवतात तिकडचे जे प्रोपरायटर आहेत पाटील सर अत्यंत सुंदर व्यक्ती आहे नंतर ही जिम आहे स्वच्छ आणि सुंदर आहे इकडचा जो स्टाफ आहे अत्यंत प्रेमळ आहे सगळ्यांबरोबर मिळून मिसळून हे करतात नंतर इकडचे जे ट्रेनर आहेत ते प्रॉपर ट्रेनिंग देतात सुंदर ॲडवाईस करतात सगळ्यांना म्हणून मी इकडच्यात आलीच नाही दहिसर स्टेशनजवळ असल्यानंतर फार कन्व्हिनियंट आहे इकडच्या लोकल जी लोक आहेत यंग जनरेशन किंवा सिनियर सिटीजन त्यांना मी रिक्वेस्ट करतो या जिममध्ये केले यावं इकडची फी पण वाजवी आहे आणि इकडचे ट्रेनिंग पण अत्यंत सुंदर दिले जातात थँक्यू हो सचिन सर वगैरे जे आहेत थँक्यू तर त्यांनी देखील काल मला सांगितलेलं आहे किंवा त्यांच्या बोलण्यामध्ये आलं की इकडे फिटनेसला जास्ती आपण महत्त्व देतो तर चंद्रकांत सर तुम्ही चांगलं बोललात किंवा जिमबद्दल तुमचा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगितला याच्याबद्दल धन्यवाद थँक्यू